काय झालं? घरचे सगळे एवढे आनंदात आहेत आणि मग तुझ्या चेहऱ्यावर अशी काळजी का? या आनंदाला कोणाची तृष्ट नाही ना लागणार? काय झालं? आता विरोचकाचा अंत झाला असेल ना? का कोणास ठाऊक सतत असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय आणि विरोचकाचा अंत नाही झालाय. देवी आईने घडवलेल्या अस्थि कट्यारीने तू वध केलायस विरोचकाचा. मग हा असा विचार मनात का? नाही माहीत मला. मला सतत असं वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे. असा विचारही मनात आणायचा नाही. घरच्यांनी तुला जर असं बघितलं ना तर ते घाबरतील. येतंय का लक्षात? काळजी करू नकोस. Oh, what an amazing evening, bro. Amazing, amazing. काय मजा आली. किती नाचलं ना. आणि खूप दिवसांनी सगळे असे धमाल होईल धमाल. सुगंध येतोय का मोगऱ्याचा? मोगऱ्याचा? हो, बाहेर येत नव्हता. काय पण मग एअर फ्रेशनर परफ्यूम काय बोलतोस तू? असं असू शकतं. एक मिनिट. कोणाचा तरी आवाज येतो. रडण्याचा आवाज. कोणाचा? आई कधी गेल्या? आई कशा गेल्या मला कसं नाही कळलं? असं कसं झालं शंकर? बोलत का नाही तू अशी? आधी मला सांग. शेखर मला काहीच सांगत नाहीये. काय झालं नक्की?
अशा कशा गेल्या आई? नेत्रा 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 प्लीज सांग मला, काय 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 चाललंय हे सगळं? काय झालं होतं नक्की? असं कसं घडलं घरात? आणि मला मला कसं नाही कळलं? का सांगत नाही तुम्ही मला कोणीच काहीच? मी तरी सांगा इंद्राणी मॅडम. तनू तनू काय झालं नक्की? केतकी केतकी सांग ना गं, बोल माझ्याशी. का बोलत नाही तुम्ही कोणीच माझ्याशी? काय होतंय हे सगळं? मी इथे 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 या घरातच होते ना. आई गेल्या तर मला कसं नाही कळलं? मला का नाही सांगितलं तुम्ही? माझा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर. आई 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 काय झालं होय? तुम्ही का सोडून गेलात? आणि मला मी मी इथे इथे घरातच सुद्धा कळलं कसं नाही? तुमचं अंतिम दर्शन पण नाही घेता आलं आई मला. मला कळलंच नाही असं का सोडून गेलात तुम्ही आम्हाला? नेत्रा मला प्लीज सांग काय झालंय सगळं? आई आई आपल्याला सोडून गेला, मला कळलं सुद्धा नाही. मला खरंच कळत नाहीये हे सगळं काय झालं. आई तुमच्या वेळेला सोड माझं गळा. तू जिवंत कसा विरोचका? विरोचक ऐक सोडला. शेखर काय चाललंय? शेखर सांगा ना हिला. मी सासू आहे ना आईची. सून आहे माझी, असं कसं बोलू शकते माझ्यावर? निघून जाणार या घरातून. शेखर माझ्याच घरातून का बाहेर काढताय तुम्ही? काय केलंय मी? मला सांगा तरी काय झालंय? असं नका वागू माझ्या बरोबर प्लीज. तुझं घर हे तुझं घर कधीच नव्हतं. तू इथे फक्त आम्हाला त्रास द्यायला आली होतीस. पण आता वेळ बदललीये. तू आता बघच तुझी काय अवस्था करून टाकतो ते विरोचका. कोण विरोचक कोण राक्षस मला खरंच काही कळत नाहीये. नका ना वागू माझ्या बरोबर असं. मला सांगा ना काय झालंय ते. आधी बघतोयस ना तुझ्या आईशी कसं वागतात. आई नाही, राक्षस असतो. माझी आई ती आहे ममता राजाध्यक्ष. कोणाची आई होण्याची लायकी नाहीये तुझी. लायकी नाही काढायची. लायकी नको काढू प्लीज. अरे मी आई आहे तुझी आधी. ममताताई तुझ्या बरोबर नव्हत्या तेव्हापासून सांभाळलंय मी तुला. लहानाचा मोठा केलाय तुला. तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस पण तनू तेजस पेक्षाही जास्त प्रेम केलंय तुझ्यावर आधी. तुलाही चांगलं माहितीये. असं बोलतोयस माझ्या बरोबर. तू विसरून गेलायस का मी आई आहे तुझी ते?
असं नको वागूस माझ्या बरोबर. तू 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 थट्टा करतोस माझी. तुला आवडतं ना प्रँक करायला, पण प्लीज मी हात जोडते. ही अशी थट्टा नको करूस, जीव जातो माझा. खरंच सांगते, नको करूस असं प्लीज. तनु तनु बघ ना आधी कसं बोलतोय माझ्या बरोबर. समजाव त्याला. तू का आलीस पुन्हा इथे? तू आमच्या आयुष्यातून जात का नाहीयेस कायमची? तनु wait. Shut up! Just shut up! तेजस कुठे आहे? तेजस कुठे आहे माझं? तेजस तो नाहीये, आणि तो नाहीये तोच बरा आहे. तो असताना तुझा जीव घेतला असता विरोचका. काय झालंय? का विरोचक म्हणताय मला? का राक्षस म्हणताय? असं का बघताय सगळं तुम्ही माझ्याशी? शेखर याने समजवा ना सगळ्यांना. हे असं का वागतायत माझ्या बरोबर? बायको आहे ना मी तुमची. आपलं प्रेम आहे एकमेकांवर. मी जीवापाड प्रेम. चूक होती ती माझी, घोर चूक. राक्षसाला बायको म्हणून घरात आणलं मी. असं का बोलताय? हे घर म्हणजे सर्वस्व आहे माझं. हे घर, या घरातली सगळी माणसं माझी आहेत. हेच विश्व आहे माझं. या घरासाठी खस्ता घाललात मी शेखर. नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय. आणि तुम्ही असं का बोलताय? का तिरस्कार करताय माझा? मला खरंच कळत नाहीये शेखर. हिला खरा बाहेर काढ. चालती हो घरातून. नकोय ना तुम्हाला मी या घरात? जाते मी. आई तुम्ही हसायला हवे होतात. तुम्ही हसतात तर हे असं सगळं झालंच नसतं. का होतंय माझ्या बाबतीत? काय घडलं? काय मधल्या काळात काय चूक झाली माझ्याकडून? चूक तुझी नाहीये, चूक माझी झाली. मी नाही वध करू शकले तुझा. वध? मला मारून टाकायचंय? का मारायचंय तुम्हाला सगळ्यांना मला? नकोची झाली आहे ना मी तुम्हाला. नकोय ना तुम्हाला कोणालाच मी या घरात. मीच निघून जाते. तुम्ही त्रास करून नका घेऊ. नेत्रा 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 मला सांग, हे जे सगळं घडलंय ते खरं आहे की स्वप्न आहे? बोल ना. आत्या सासूबाई
हे सगळं काय होतं? विरोचक तो मेला होता ना? बोला. आईजी तुम्ही तरी सांगा, विरोचक जिवंत कशा? नेत्र, तूने मारला होता ना विरोचकाला? मारला होता ना? हाँ? मित्रा, तुम्ही वध केला होता ना विरोचकाचा? हे सगळं काय? हत्या काहीतरी चुकलंय. आपलं चुकलंय काहीतरी. विरोचक विरोचक मेला कसा नाही? आपल्याला तिच्या मागे जावं लागेल. सगळे खोलीत थांबा. सगळे खोलीत जा. हे सगळं काय झालं? रुपाली जिवंत कशी? नेत्राने तिचा वध केला होता ना? भाऊजी, भाऊजी, हे सगळं काय चाललंय? विरोचकाचा अंत झाला होता ना? मग तो परत कसा आला? आणि ती रुपाली आधी सारखी का वागते? असं दाखवते की तिला काही आठवतच नाहीये. की मलाही कळत नाहीये नक्की काय चाललंय कळत नाही मलाही. हे सगळं काय चाललंय? काय चाललंय सगळं? आता कुठे नवीन आयुष्याला सुरुवात केली होती, त्या विरोचकाचा अंत झाला, त्या राक्षसाचा अंत झाला म्हणून आपण सगळे किती आनंदी होतो ना भाऊजी. पण घरी आल्यानंतर हा विरोचक उभा. भाऊजी, हा विरोचक कधीच मरणार नाही का? विरोचक अमर आहे. तू शांत हो, आधी शांत हो. थांब जरा. नेत्र अद्वैत इंद्राणीला येऊ दे, मग कळेल आपल्याला काय झालंय ते. भाऊजी, हो, ते जाऊन सुद्धा बराच वेळ झाला, ते अजून का आले नाही? काही झालं असेल का तिथे? म्हणजे
आहे